राम तरी पूर्ण परब्रह्मांनी काय उपदेश करू, काय उपदेश करू म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी विचारलं की महाराज, माणसाचं शरीर म्हणजे सगळं वरून चांगलं दिसतंय, मधी सगळी घाण भरलेली आहे. विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी क्रमी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. गर्भात कोणतं कोणतं दुःख आहे, सगळीकडं घाण आहे मध्ये. ते गर्भवासीची व्यथा, नेनती माता आणि पिता. नाथ महाराजांचीच भाषा आहे. ते गर्भवासीची व्यथा, नेनती माता आणि पिता, हेत नाही कोणी सोडविता, जीवीची व्यथा जीव जाणता. जिथलं आम्ही नाव घेऊ शकत नाही, त्या इंद्रियाच्या द्वारा ज्या आमचं जनन जन्म होतो, ते नाथ महाराज वर्णन करतात. ज्या ठाईची करुणई मोठी, प्रगट दावूनही दिठी, यवनीद्वारे अति संकटी, जन्म शेवटी जीवाशी. सगळ्या ओव्या सांगून जातो फक्त. जे नित्यमूत्राची न्हाणी, की नवया नरकाची खाणी, रजस्वला रुधिराची श्रेणी, जन्मते थोनी पावती, अशुद्ध विटाळशीचे रुधिर, गोठुनी झाले शरीर, निंदेद्वारे जन्मुनी नर, मी पवित्र म्हणविती. ऋषी महाराज, गुरु महाराज, ही आमच्या शरीराची रचना अशी आहे, तर ह्या शरीराकडून प्राप्त काय करून घ्यायचे त्याचा उपदेश करा. हे काही प्रभू आम्हाला माहिती नव्हतं का? पण बालकांडामधल्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामधला हा आशय आहे. नाथ महाराज वर्णन करतात की पूर्ण परब्रह्म परमात्मा वशिष्ठ महाराजांच्याकडे हात जोडून विनंती करतो की या नाशिवंत शरीराचा आणि या शरीराच्या सर्व स्वभावाचा, सर्व शरीराच्या सर्व लक्षणाचा आम्ही जर विचार केला तर याच्यातून आम्हाला मिळण्यासारखं काय आहे.